तर आता एक महत्त्वाची बातमी आहे दिल्लीतून। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शहा आणि फडणवीसांमध्ये बैठक झालेली आहे। राज्यातील जागा वाटपाबाबत फडणवीस आणि शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत। शहांमध्ये आणि फडणवीसांमध्ये बैठक झालेली आहे। महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। महायुतीचं जागा वाटप जे आहे ते कुठेतरी रखडलेलं आहे, त्या संदर्भात ही बैठक झाल्याची देखील बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून सुटताना दिसत नाहीये, तर त्याच दृष्टीने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये एक स्वतंत्र चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। अगदी बरोबर आहे। जागा वाटपासंदर्भात ही एक महत्त्वपूर्ण चर्चा म्हणावी लागेल, कारण आपल्याला माहिती आहे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होती। भाजपच्या यांच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिल्लीत आले होते। ज्यावेळेला मुख्यालयामध्ये बैठक झाली त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झालेली आहे। आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रातलं जे जागा वाटप आहे त्याबद्दल या दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून सचिन समजते। कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दुसरे जे आहेत अजित पवार हे दिल्लीला येणार होते, मात्र अचानक त्यांचा दौरा कॅन्सल झाला। त्या सगळ्या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण चर्चा आहे ती चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे। त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये किंवा पुढच्या 2 दिवसांमध्ये तरी जागा वाटपाचा जो घोळ आहे किंवा जो तिढा आहे तो सुटतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन, धन्यवाद संदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।